मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मेट्रो शहरामध्ये महामार्गांवर सिमेंटचं जंगल उभं राहत असतानाच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी भागात मात्र एक धक्कादायक वास्तव समोर आले। स्वातंत्र्याची 78 वर्ष उलटली तरी मसर बुद्रुक गावातील शिंदे वस्तीच्या नशिबी अजूनही विकासाचा रस्ताच झाला नाहीये। इथे आरोग्य सेवा अजूनही डालातून प्रवास करते, हेच एका घटनेमधून समोर आलेलं आहे। प्रशासनाच्या अनास्था पाहून नागरिकांचा संताप अनावर झालेला आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भाग असलेल्या मसर बुद्रुक गावातील शिंदे वस्तीतील जाईबाई शिंदे या वृद्ध महिलेला पॅरालिसिसचा झटका आला। घरात एकच आरडाओरड झाली। कुटुंबाला आणि वस्तीतील लोकांना कळालं की आजीला तात्काळ दवाखान्यात नेणं गरजेचं आहे, पण इथेच नियतीनं त्यांची परीक्षा घेतली। मसर बुद्रुक गावापर्यंत जाण्याचा 3 किलोमीटरचा रस्ता हा केवळ मातीचा आणि दगडांचा नाही तर पावसाळ्यात या ठिकाणी सर्वत्र चिखल होता। त्यामुळे इथं कोणतीही रिक्षा किंवा चारचाकी गाडी येऊ शकत नाहीये। मग काय तर गावातील तरुणांनी एका डालामध्ये टाकून 3 किलोमीटर चिखलातून पायपीट करत गावामध्ये आणलं। तिथून पुन्हा खासगी वाहनानं पाऊण तास प्रवास करून भोरच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। या प्रकारामुळे उपचार मिळायला उशीर झाला।